नमस्कार मित्रांनो. तर मग सोशल मीडियावर सध्या एक विचित्र प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहे. दावा असा केला जातो, रस्त्यावर अशी म्हातारी दिसली तर तिच्यापासून लगेच दूर पळा. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेक लोक घाबरतात. काही जण हा व्हिडिओ पुढे शेअर करतात. पण थांबा, आज आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवणार नाही. आजचा प्रश्न अगदी सरळ आहे. रस्त्यावर एखादी वृद्ध महिला दिसली म्हणून तिच्यापासून पळून जाणं खरंच आवश्यक आहे का? हा काही सरकारी नियम आहे का? पोलिसांनी अशी सूचना दिली आहे का? की हा फक्त सोशल मीडियावर पसरवलेला भीती निर्माण करणारा दावा आहे? चला आज याची सविस्तर पडताळणी करूया. हा मेसेज कुठून आला? मित्रांनो, सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ मोठ्या अक्षरात लिहिलेल्या मेसेजसोबत व्हायरल होतो. त्यात कधी-कधी असं सांगितलं जातं, ही व्यक्ती दिसली तर सावध राहा, तिच्याजवळ जाऊ नका, लगेच तिथून पळून जा. पण अशा मेसेजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अनेकदा नसते, ती म्हणजे या माहितीचा अधिकृत स्रोत कोणता? पोलीस विभागाने सांगितलं आहे का? महापालिकेने सांगितलं आहे का? सरकारने अधिसूचना काढली आहे का? किंवा एखाद्या विश्वासार्ह वृत्तसंस्थेने ही घटना सत्यापित केली आहे का? फक्त फोटो आणि भीती निर्माण करणारा मजकूर पाहून एखाद्या व्यक्तीला धोकादायक समजणं योग्य नाही. वृद्ध व्यक्ती दिसली म्हणजे धोका. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, रस्त्यावर एखादी वृद्ध महिला दिसली तर ती फक्त तिच्या वयामुळे धोकादायक ठरते का? नाही. एखादी व्यक्तीचा धोका तिच्या वयावरून ठरवता येत नाही. वृद्ध महिला असो किंवा पुरुष असो, फक्त दिसण्यावरून त्या व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढणं योग्य नाही. कदाचित ती व्यक्ती कुठेतरी जात असेल, कदाचित ती रस्ता चुकली असेल, कदाचित तिला मदतीची गरज असेल, कदाचित ती आपल्या कुटुंबातील कोणाची तरी वाट पाहत असेल. म्हणून केवळ तिचं वय किंवा दिसणं पाहून घाबरण्याचं कारण नाही. मग सावधगिरी ठेवायचीच नाही का? इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. अफवा खोटी असू शकते, पण सुरक्षितता महत्त्वाची आहे. जर रस्त्यावर एखादी व्यक्ती संशयास्पद पद्धतीने तुमचा पाठलाग करत असेल, तुम्हाला धमकावत असेल, तुमच्याकडून काही हिसकावण्याचा प्रयत्न करत असेल किंवा परिस्थिती धोकादायक वाटत असेल, तर तिथून सुरक्षित ठिकाणी जाणं योग्य आहे. पण हे त्या व्यक्तीच्या वयामुळे नाही, तर तिच्या प्रत्यक्ष वर्तनामुळे आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. म्हणून म्हातारी दिसली की पळा हा नियम समजण्यापेक्षा धोकादायक वर्तन दिसलं तर सुरक्षित अंतर ठेवा हा योग्य दृष्टिकोन आहे. फोटो किंवा व्हिडिओ पाहून निष्कर्ष काढू नका. आजकाल फोटो आणि व्हिडिओ काही सेकंदात व्हायरल होतात, पण त्या फोटोमागची खरी घटना नेमकी काय आहे? तो फोटो कुठे काढला? कधी काढला? त्या व्यक्तीला ओळख काय आहे? तिने नेमकं काय केलं? हे तपासल्याशिवाय निष्कर्ष काढणं धोकादायक आहे. कधी-कधी जुना फोटो नवीन घटनेच्या नावाने व्हायरल केला जातो, कधी वेगळ्या घटनेचा फोटो वापरला जातो आणि कधी फक्त भीती निर्माण करण्यासाठी काल्पनिक कथा जोडली जाते. त्यामुळे अशा मेसेजमध्ये फोटो आहे म्हणून माहिती खरी आहे असं समजू नका. कारवाई होईल किंवा पळा असा मेसेज अफवामध्ये आणखी एक पद्धत दिसते. लगेच शेअर करा, सगळ्यांना सावध करा, हा मेसेज पुढे पाठवा, नाहीतर मोठी घटना घडेल, अशा शब्दांचा वापर करून लोकांमध्ये घबराट निर्माण केली जाते. पण खरी सार्वजनिक सूचना असेल तर तिचा अधिकृत स्रोत असतो. उदाहरणार्थ संबंधित पोलीस विभाग, स्थानिक प्रशासन किंवा सरकारी विभागांकडून सूचना जारी केली जाऊ शकते. म्हणून असा मेसेज मिळाल्यावर सर्वात आधी प्रश्न विचारा, याचा अधिकृत पुरावा कुठे आहे? उत्तर नसेल तर मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी थांबा. मग या दाव्याचं सत्य काय? चला आता थेट निष्कर्ष घेऊया. दावा, रस्त्यावर अशी म्हातारी दिसली की लगेच पळून जा. यासाठी कोणताही सर्वसाधारण कायदेशीर किंवा सरकारी नियम असल्याचा विश्वासार्ह पुरावा नाही. एखादी वृद्ध व्यक्ती रस्त्यावर दिसली म्हणून ती धोकादायक आहे असं म्हणता येत नाही. म्हणून हा दावा भ्रामक आणि आधारहीन समजला पाहिजे. जोपर्यंत एखाद्या विशिष्ट घटनेबाबत अधिकृत पुरावा समोर येत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामुळे खरोखर धोका जाणवत असेल, तर सुरक्षित ठिकाणी जाणं आणि विश्वासू मोठ्या व्यक्तीची किंवा स्थानिक मदतीची मदत घेणं योग्य आहे. हा मेसेज शेअर करायचा का? मित्रांनो, अशा प्रकारचा मेसेज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आला तर लगेच फॉरवर्ड करू नका. पहिल्यांदा त्याचा स्रोत तपासा. फोटो रिव्हर्स सर्च किंवा विश्वासार्ह बातम्यांमधून तपासा. स्थानिक प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत माहिती आहे का ते पहा. आणि सर्वात महत्त्वाचं,
एखाद्या सामान्य व्यक्तीविषयी फक्त अफवेच्या आधारावर भीती निर्माण करू नका, कारण चुकीची माहिती एखाद्या निरपराध व्यक्तीला त्रास देऊ शकते. तर मित्रांनो, आजच्या फॅक्ट चेकमध्ये आपण पाहिलं, रस्त्यावर म्हातारी दिसली की लगेच पळा हा सर्वसाधारण नियम किंवा सरकारी सूचना नाही. फक्त एखाद्या व्यक्तीचं वय किंवा दिसणं पाहून ती धोकादायक आहे का असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. पण प्रत्यक्ष परिस्थितीत एखाद्या व्यक्तीकडून धोका जाणवत असेल तर स्वतःची सुरक्षितता प्रथम ठेवा आणि सुरक्षित ठिकाणी जा. म्हणूनच सोशल मीडियावर आलेल्या प्रत्येक मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. पहिले तपासा, मगच विश्वास ठेवा आणि त्यानंतरच शेअर करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हायरल दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.